एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे जीवघेणा वारा, भोगावती नदीचा महापूर आणि अशातच वीज वाहिन्यांवर कोसळलेली झाडं. अशा परिस्थितीत गेले 2 दिवस 30 गावं अंधारात गडप झालेली होती. या गावांना प्रकाश देण्यासाठी 48 तास वीज कर्मचारी अक्षरशः पाण्यात झुंज देत होते. पुरात पडलेली झाडं तोडून कशाचीही तमा न बाळगता खांब उभा करून शर्थीचे प्रयत्न केले. अन गावं प्रकाशानं उजळून निघाली. भोगावती नदीच्या पुरातून वाहून आलेली साप, झाडावरील विषारी कीटक याची तमा न बाळगता उसातून आणि अडचणीतून वाट काढून वीज अधिकारी आणि वीज कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. खांद्याला दोर अडकवून एकमेकाला सहारा देत दूरवर पसरलेल्या पाण्यातून जाऊन झाडांच्या फांद्या तोडल्या, झाडं बाजूला केलीत आणि वाहिन्या उभा केल्या. अगोदर घोटवडे इथली वाहिनी दुरुस्त करून वीज पुरवठा सुरू केला. घोटवडेपासून आवळी बुद्रुकपर्यंतचं काम पूर्ण झाल्यानंतर तारळ्यापासून येळवड्यापर्यंतच्या वाहिनीचं काम हातात घेतलं आणि रात्री ते पूर्ण केलं. केवळ सेवा, जिद्द आणि लोकभावना विचारात घेऊन हे दिव्य अंगावर पेललं. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचं कष्ट फळाला आलं आणि 48 तास अंधारात गडप झालेली गावं पुन्हा प्रकाशानं उजळली.